सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी आरक्षण जाहीर, 39 जागा महिलांसाठी राखीव। सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठीचे आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली। महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी ही आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केले। या सोडतीनंतर 78 जागांपैकी 39 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। त्यापैकी 45 जागा सर्वसाधारण, 11 जागा अनुसूचित जातीसाठी, 1 जागा अनुसूचित जमातीसाठी तर 21 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी यांच्यासाठी राखीव आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेत गेली 2.5 वर्ष प्रशासकाची व्यवस्था सुरू असून आगामी निवडणुकीसाठी ही आरक्षण सोडत महत्त्वाची मानली जात आहे। आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून अनेक दिग्गज नेत्यांना या आरक्षणाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता इच्छुक आणि विद्यमान माजी नगरसेवकांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वांना नमस्कार। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाच्या आरक्षणच्या सोडत आज विहित पद्धतीने पार पाडली आहे। याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगाचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे। सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे, त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळ्या गोष्टी दाखवल्या आहे। समरीगर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये 78 जागा आहे, 78 जागा। त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी 11 जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे, आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी 6 जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे। अनुसूचित जमातीसाठी 1 जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे, पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलासाठी कुठलीही जागा आरक्षित नाही आहे। तिसरं नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 21 जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी 11 जागा नाममात्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण 45 जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी 22 जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे। आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विहित पद्धतीने पडलं। जे काही नागरिकांचा प्रश्न होता ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं। धन्यवाद।